भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH48 वरील कणेरीवाडी इथल्या जाजल पेट्रोल पंपानजीक रस्त्यावर एक भला मोठा आणि धोकादायक खड्डा पडलाय। या खड्ड्यामुळे दररोज हजारो वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला असून प्रशासनाने तातडीने हा खड्डा न बुजवल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा करवीर तालुका प्रमुख विनोद खोत यांनी दिलाय। या महामार्गावरून दररोज लाखो वाहनं अतिवेगाने ये-जा करत असतात। मात्र जाजल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनांचे भीषण अपघात होत आहेत। आतापर्यंत अनेक चारचाकी वाहनांचे टायर या खड्ड्यात आदळून पंक्चर झाले आहेत, तर काही वाहनांच्या टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत। सर्वात वाईट अवस्था दुचाकीस्वारांची होत आहे। वेगात असलेली दुचाकी या खड्ड्यात आदळल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर घसरून पडून गंभीर जखमी होत आहेत। सुदैवाने अद्याप कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसली तरी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महामार्गावर एवढा मोठा जीवघेणा खड्डा पडला असतानाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सुस्त बसले आहे। प्रशासन कोणाच्या बळीची वाट पाहत आहे का? राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोणत्याही अपघाताची वाट न पाहता हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा। जर तातडीने यावर कारवाई झाली नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महामार्गावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, ज्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना संघटनेच्या वतीने देण्यात आली। स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमधूनही या खड्ड्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून आता तरी प्रशासनाला जाग येणार का? हा खड्डा तत्काळ बुजवला जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले।